भारताच्या इतिहासात एक नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 14 एप्रिल 1891 रोजी त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांनी अन्याय, भेदभाव आणि अपमान सहन केला, पण त्यांनी कधी हार मानली नाही. शिक्षण हाच त्यांचा सर्वात मोठं शस्त्र. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या प्रतिष्ठित विद्यापीठामधून त्यांनी पदव्या मिळवल्या. त्यांनी आयुष्यभर एकच लढा दिला, समानता, न्याय आणि मानवतेसाठी. भारत स्वातंत्र्य झाल्यावर देशाला एक मजबूत आणि न्याय संविधान देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि त्यांनी ते तयार केलं भारताचं संविधान. ते आजही प्रत्येक भारतीयाला समान हक्क देते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांनी समाजातील प्रत्येक दुर्बल व्यक्तीला उभं राहायला शिकवलं. स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण त्यांचे विचार, त्यांचे कार्य आजही आपल्याला मार्ग दाखवत आहेत. आज आपण ज्या स्वातंत्र्यात आणि समतेत जगतो, त्यामागे हे एक महान व्यक्तीचा संघर्ष आहे. ते फक्त एक नेता नव्हते, ते होते एक विचार, ते एक होते क्रांती, एक होते प्रेरणा.